नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। देशात अगोदरच बेरोजगारीने कळस गाठला आहे। वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार बेरोजगारांना नोकऱ्या देऊ शकलेले नाही। त्यामुळे देशात एक मोठी बेरोजगारांची फौज निर्माण झालेली आहे। मात्र आता सरकार नवीन रोजगार देण्याऐवजी आहेत तेच रोजगार काढून घेणार आहे। सरकारी दूरसंचार कंपनी BSNL मधून 19,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार BSNL आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार असल्याची माहिती आहे। यासाठी कंपनी VRS म्हणजे स्वेच्छा निवृत्ती योजना आणेल। कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा प्रस्ताव पुढे नेण्याचा निर्णय BSNL ने घेतल्याचे सांगण्यात येत आहे। यामुळे भारत संचार निगम लिमिटेडचे 35% कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात। BSNL ही भारतातील सरकारी दूरसंचार सेवा कंपनी आहे। कंपनी अंदाजे 18,000 ते 19,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी करत आहे। इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार दूरसंचार विभागाने वित्त मंत्रालयाकडून VRS साठी मंजुरी मागितली आहे। VRS लागू करण्यासाठी कंपनीने वित्त मंत्रालयाकडे 15,000 कोटी रुपयांची मागणी केली आहे। या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की कंपनीने आपला ताळेबंद सुधारण्यासाठी VRS द्वारे कर्मचाऱ्यांच्या कपातीची योजना आखली आहे। BSNL आपल्या महसुलाच्या 38% कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करते, जे अंदाजे 7,500 कोटी रुपये आहे। कंपनी आता हा खर्च दरवर्षी सुमारे 5,000 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे। मात्र VRS बाबत अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे। मात्र यावर कोणताही ठोस निर्णय अजून तरी झालेला नाही। VRS ला वित्त मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना कंपनीपासून वेगळे होण्याचा पर्याय दिला जाईल। हा पर्याय निवडणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पॅकेज म्हणून पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि कम्युटेशन पैसे दिले जातील। या पॅकेजसाठी कंपनीने मंत्रालयाकडून 15,000 कोटी रुपयांची मागणी केली आहे। 2019 मध्ये BSNL आणि महानगर टेलिफोन निगम म्हणजेच MTNL ने VRS योजना आणली होती। त्यावेळी 93,000 कर्मचाऱ्यांनी VRS पॅकेजची निवड केली होती। यामध्ये सरकारने 69,000 कोटी रुपये खर्च केले। यामध्ये 17,500 कोटी पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि कम्युटेशन म्हणून देण्यात आले। केंद्र सरकारने 2022 आणि 2023 मध्येही असेच पॅकेज आणले होते। BSNL अजूनही जुन्या 3G नेटवर्कची सेवा देत आहे, तर देशात 4G आणि 5G सेवा सामान्य झाल्या आहेत। BSNL सध्या 4G साठी तयारी करत आहे। केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलीकडेच सांगितले होते की BSNL 2021 पासूनच नफा कमवत आहे आणि महसूल सुमारे 12% वाढला आहे, जे अंदाजे 21,000 कोटी रुपये होतात, तर खर्च 2% कमी झाला आहे। कंपनीमध्ये सध्या 30,000 पेक्षा जास्त नॉन एक्झिक्युटिव्ह आणि 25,000 एक्झिक्युटिव्ह कर्मचारी आहेत। ते म्हणाले होते की कंपनीने 4G सेवा सुरू करण्यास थोडा विलंब केला आहे, कारण कंपनीने देशात विकसित तंत्रज्ञानावर आधारित नेटवर्क सुरू करण्याचा पर्याय निवडला आहे।